नमस्कार मित्रांनो, टेलिंग टेल्स या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. फोन हे आपल्या आयुष्यातला असा भाग झालेला आहे आता, ज्याच्याशिवाय आपलं जगणं, उठणं, खाणं, पिणं काहीच शक्य होत नाही. जणू काय अख्खं जग हे फोनच चालवते. तर एक भयानक फोन कॉल हा अनुभव मी आपल्याला शेअर करत आहे. संध्याकाळी 8 वाजता अक्षय नावाचा व्यक्ती आपल्या ऑफिसमधून घरी निघाला. तो नेहमीसारखाच आपला मोबाईल चाळत मेट्रोमध्ये बसला. तितक्यात त्याला एक फोन कॉल आला. त्याच्या मोबाईलवर अननोन नंबरवरून कॉल आला. अक्षयने फोन उचलला. हॅलो. पलीकडून एका स्त्रीचा हलकासा आवाज आला. घरी एकटा आहेस का? अक्षय गोंधळला. तुम्ही कोण? फक्त सांग, तू एकटाच आहेस ना? अक्षयने वैतागून फोन कट केला. त्याला वाटलं कोणीतरी प्रँक करतंय, कोणीतरी मस्करी करतंय. पण काही सेकंदातच तोच नंबर पुन्हा कॉल करू लागला. आता मात्र अक्षय गोंधळला. एकाच नंबरवरून पुन्हा कॉल कसा येतोय? त्यांनी फोन पुन्हा उचलला. पुन्हा फोन उचलताच त्याच स्त्रीचा आवाज ऐकू आला. फोन कट करू नकोस, मी तुला बघतेय. अक्षय थोडासा घाबरला. त्याने मेट्रोच्या डब्यात आजूबाजूला सगळीकडे पाहिले. मेट्रोच्या काचेतही पाहिलं. कोणीही संशयास्पद दिसत नव्हतं. हे कोणीतरी माझी मजा घेते म्हणून मला छळण्याचा प्रयत्न करतायत असं स्वतःशी बोलत त्याने पुन्हा फोन कट केला. आता तो त्याच्या स्टेशनवर उतरला आणि आपल्या घराजवळ पोचला. घराचा दरवाजा उघडून आत शिरला. मोबाईल टेबलवर ठेवून तो फ्रेश होऊ लागला. तितक्यात त्याला पुन्हा फोन कॉल आला. अक्षय पुन्हा चिडत फोन जवळ आला, पण मोबाईलकडे पाहून यावेळेस त्याचा श्वास थांबला. कारण आलेला फोन कॉल हा अननोन नंबर नव्हता, तर त्याच्याच घरचा लँडलाईन नंबर होता. म्हणजे त्याच्याच घरातल्या लँडलाईन नंबरवरून फोन करत होतं कोणीतरी त्याला. त्याने फोन उचलला. कोण आहे तिथे? अक्षय हळूहळू बाहेरच्या हॉलमध्ये गेला. घरात कोणीच नव्हतं. तो एकटा होता. थरथरत्या हाताने त्याने लँडलाईन उचलला. हॅलो. पलीकडून त्याला स्वतःचाच आवाज आला. तू घरी एकटाच आहेस ना? ते ऐकताच अक्षयच्या हातातून फोन पडला. तो घाईघाईने बाहेर धावत आला. पण दरवाजाजवळ धावत जातानाच एक बाजूला आरसा होता आणि तिथे त्याला स्वतःचंच प्रतिबिंब दिसलं, जे हलत नव्हतं. अक्षय त्या प्रतिबिंबाला सुन्न होऊन बघत उभं राहिलं. 10 ते 15 मिनिटं तो तिथून हललाच नाही. तो त्या प्रतिबिंबालाच पाहत उभा होता. अचानक तो भानावर आला आणि किंचाळू लागला आणि त्याने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. पण तितक्यात त्याच प्रतिबिंबाने हलकेच हसू दिलं आणि तोच फोन वाजू लागला. अक्षय घाबरत घाबरत पुन्हा फोन जवळ आला आणि त्याने फोन कॉल उचलला. हॅलो. हॅलो. यावेळेस समोरून कोणाचा आवाज येत नव्हता. पण अचानक कॉलवर समोरून आवाज आला. अक्षयने लगेच मागे वळून पाहिले आणि मागे वळून पाहिल्यावर त्याने जे काही पाहिले ते कदाचित त्याच्या आयुष्यातलं शेवटचं दृश्य ठरलं. मित्रांनो, 2 दिवसानंतर अक्षयच्या रूममध्ये अक्षयचं मृत शरीर सापडलं. तो फोन कॉल कोणाचा होता, अक्षयसोबत काय झालं, कोणी काय केलं याचा शोध आजही कोणी घेऊ शकलेला नाही आहे. पण विचार करण्याची ही गोष्ट आहे
आता तो फोन कॉल पुढे कोणाला येईल? तुम्हाला जरी कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि पुढील येणाऱ्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन नक्की दाबा. असंच पुन्हा भेटू आपल्या पुढच्या स्टोरीमध्ये टेलिंग टेल्सवर.